आणि तरीही तुम्ही त्याला तसा वर दिलात. कारण गंगा स्वर्गलोकातून भूमीवर अवतरणार आहे आणि तेव्हा तिचा आवेग कोणालाही थांबवणे शक्य नाही. पण मग तुम्हीच का? कारण तिचा आवेग बांधणं केवळ मला शक्य आहे. तिचा वेग केवळ मीच रोखू शकतो. पार्वती, ह्याचे तुला दुःख होते आहे हे मला कळतंय, पण सृष्टीच्या भल्यासाठी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. हे सृष्टी चक्र यथोचितपणे त्याचे कार्य करू शकेल, पण त्यासाठी तुम्ही आवाहन करावे असे मला वाटले नव्हते. ते मला अजिबातच पटलेले नाही. पार्वती, तुझ्या मनात गंगेविषयी काही द्वेष तर नाही ना? आणि जर तसं असेल तर मनातून काढून टाक. ते मला शक्य नाही. पार्वती, घडलेल्या घटना विसर. कारण गंगा ही राजा हिमावन ह्याची कन्या आणि तुझी बहीण देखील आहे. ते मला चांगलेच ठाऊक आहे स्वामी. आणि मला हे देखील माहित आहे की तिचे तुमच्यावर खूप प्रेम होते. तिला तुमच्याशी विवाह करायचा होता. स्वामी, भूतकाळातील ह्या घटना मी कशा काय विसरू? तुम्ही केवळ माझे आहात आणि तुम्हाला प्राप्त करण्यासाठी मी कठोर अशी तपश्चर्या केली आहे. पार्वती, हे तर साऱ्या सृष्टीला ठाऊक आहे, पण म्हणून गंगेविषयी क्रोध असणं हे अयोग्य आहे असं नाही तुला वाटत? मला त्यात अयोग्य असे काही वाटत नाही. स्वामी, तुम्ही तिला आवाहन करू नये. तिचे असे येणे मला मुळीच आवडणार नाही. पार्वती, गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडलं जाणं हे विधान आहे. राजन, मी यापूर्वी पण केलं आहे की श्री महादेवांनी माझे आवाहन केल्याशिवाय मी पृथ्वीवर येणार नाही. आणि त्यासाठी भगीरथाच्या तपपूर्तीसाठी मी गंगेला या भूमीवर येण्याचे आवाहन करेन. पार्वती, ह्याचा तुला क्रोध आला तरी मी काहीच करू शकत नाही. कारण ह्याचा तुला क्रोध येणं आणि गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडलं जाणं हे तर परम नियतीने लिहून ठेवलं आहे. देवी, हे असं होण्यामागे खूप मोठं प्रयोजन होतं म्हणून ते झालं. मला देखील याने बानूशी विवाह केला हे आवडलं नाही. कोणत्या स्त्रीला आवडेल हे? जसा मला तिचा राग आहे तसाच राग कदाचित पार्वती देवींना देखील आला असावा. आणि मी हिला क्षमा करून हिचा स्वीकार करू. शक्य नाही, हे कदापि शक्य नाही. म्हाळसा, काय झालं? तुझं लक्ष नाही असं दिसतंय. काही नाही. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. नारायण नारायण. तू भूतलावर जाण्यासाठी भगीरथ अत्यंत कठोर साधना करत आहे. त्याच्या या साधनेमुळेच तुला लवकरच भूतलावर जावं लागेल. राजन, मी यापूर्वी पण केलं आहे की श्री महादेवांनी माझे आवाहन केल्याशिवाय मी पृथ्वीवर येणार नाही. देवी, देवेंद्र, तुम्ही? होय देवी. या माझ्या स्वर्गलोकी जिथे कुठल्याही सुखाची कमतरता नाही,
तिथे आपण खिन्न आहात असे मला कळले. खिन्न नाही देवेंद्र, पण काहीशी दुःखी मात्र निश्चितच आहे. आणि त्याचे कारण श्री महादेव आहेत हेही मी जाणतो. देवी, आपल्या पितरांना मुक्ती मिळावी यासाठी भगीरथाने कठोर तपश्चर्या केली. आपण त्याला प्रसन्नही झालात खऱ्या, पण मग आकाशवाणीने आपण त्याला श्री महादेवांचे तप करायला सांगितले. हो, कारण श्री महादेवांनी मला आवाहन केल्याशिवाय मी भूमीवर जाणार नाही, हे माझे वचन आहे. आणि श्री महादेव आपल्याला यासाठी आवाहन करतील असे वाटते आपल्याला. पण ते तसं का नाही करणार? म्हणजे असं का वाटतं आहे तुम्हाला देवेंद्र? कारण देवी, या सृष्टीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एक निश्चित असं प्रयोजन असतं. जसं आपण इथे येण्यामागे होतं. हा अपवित्र झालेला स्वर्ग पवित्र करण्याचे प्रयोजन. आणि आता मी भूमीवर जाण्यासाठी भगीरथाच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी हे प्रयोजन असावं. देवेंद्र, मला खात्री आहे की आज ना उद्या मी भूमीवर जाणारच, आणि त्यासाठी श्री महादेवच मला आवाहन करतील. कारण माझं भवितव्य श्री महादेवांशी जोडलं गेलं आहे. पण देवी, आपण हा स्वर्गलोक सोडून जाऊ नये असे मला वाटते. पण का देवेंद्र? कारण देवी, पूर्वी परिस्थिती निराळी होती. आपले श्री महादेवांच्यावर निरातिशय प्रेम आहे हे मी जाणतो. पण देवी, आता श्री महादेवांचा पार्वती देवींशी विवाह झालेला आहे आणि त्या आपल्या भगिनी देखील आहेत. असे असताना आपण देवेंद्र, तुम्हाला काय म्हणायचंय हे मला कळत आहे. आणि पार्वतीबद्दल माझ्या मनात अजिबात राग नाही, कारण जे मला शक्य झालं नाही ते तिने शक्य करून दाखवले आहे. याबद्दल तिचे कौतुक आहेच. पण माझ्या मनातल्या भावना मी कशा सोडून देऊ? आता निर्णय सर्वस्वी श्री महादेव घेतील. नारायण नारायण. सूर्यास्त झाला. देवा, आजचे आख्यान इथे थांबवण्याची अनुमती द्यावी देवा. सदानंद 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 सदानंद. काय आज्ञा आहे माते? तुमच्यावर एक कार्य सोपवायचे आहे. मी करेन माते. तुम्हाला बानूवर पाळत ठेवायची आहे. तुला गंगेचा दृष्टांत होण्याआधी श्री म्हाळसा देवी गंगेला भेटल्या सुद्धा. प्रत्यक्ष श्री खंडेराय त्यांना सूक्ष्म रूपाने तिथे घेऊन गेले होते.